विश्वामित्रांची तपश्चर्या भंग झाल्याची कथा खूप प्रसिद्ध आहे। ही कथा तुम्हाला सांगतो। विश्वामित्र आणि मेनका। विश्वामित्र हे एक अत्यंत शक्तिशाली आणि तपस्वी ऋषी होते। अनेक वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती। त्यांच्या तपश्चर्येमुळे स्वर्गात इंद्रदेवाला भीती वाटू लागली की विश्वामित्र हे त्यांचे सिंहासन हिसकावून घेतील। त्यामुळे त्यांनी विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्याचा निर्णय घेतला। इंद्राने मेनका नावाच्या एका सुंदर अप्सरेला विश्वामित्राकडे पाठवले। मेनकेला विश्वामित्रांच्या आश्रमात जाऊन त्यांना आपल्या सौंदर्याने आणि नृत्याने आकर्षित करायचे होते। मेनका विश्वामित्रांच्या आश्रमात पोहोचली। तिने सुंदर कपडे घातले होते आणि ती अत्यंत मोहक दिसत होती। आश्रमातील शांत आणि सुंदर वातावरणात ती नाचू लागली। तिच्या नृत्यातून आणि हावभावातून एक वेगळीच जादू निर्माण झाली। तिने इतक्या सुंदर पद्धतीने नृत्य केले की तिच्या पायातील पैंजणांचा आवाज विश्वामित्रांच्या कानावर पडला। आपल्या तपश्चर्येत लीन असलेल्या विश्वामित्रांनी डोळे उघडले। समोर मेनकेला पाहून ते आश्चर्यचकित झाले। मेनकेच्या सौंदर्याने ते इतके प्रभावित झाले की काही क्षणांसाठी ते आपली तपश्चर्या विसरून गेले। हळूहळू ते मेनकेच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आपली तपश्चर्या सोडून दिली। विश्वामित्र आणि मेनका अनेक वर्षे एकत्र राहिले। त्यांना शकुंतला नावाची एक कन्या झाली। शकुंतलाच्या जन्मानंतर विश्वामित्रांना आपली चूक लक्षात आली। त्यांना पश्चात्ताप झाला की इंद्राच्या एका कारस्थानामुळे त्यांनी आपली तपश्चर्या आणि वर्षानुवर्षांची साधना गमावली। या घटनेनंतर विश्वामित्रांनी मेनका आणि आपली कन्या शकुंतला यांना सोडून पुन्हा एकदा कठोर तपश्चर्येसाठी निघून गेले। या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की तपस्या आणि संयम राखणे किती कठीण असते। मेनकेच्या मोहक सौंदर्यामुळे विश्वामित्रांसारख्या महापुरुषाची ही तपश्चर्या भंग झाली।